आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची पंढरीत गर्दी झाली असून विठ्ठल नामाच्या जयघोषानं अवघी नगरी दुमदुमली आहे। शनिवारी 25 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण विठ्ठल नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचा घाट आणि प्रमुख रस्त्यांवर ज्ञानोबा तुकाराम तसंच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषानं वातावरण दुमदुमून गेलं आहे। भाविक शिस्तबद्ध रांगांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करत असून अनेक वारकरी भजन, कीर्तन आणि अभंग गायनात तल्लीन झाले आहेत। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं कडेकोट पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली आहे। भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन मिळावं यासाठी विविध यंत्रणा सज्ज असून विशेष रेल्वे सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत। शनिवारी 25 जुलै रोजी पहाटे होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार आहे। समाधान मिळतं, आनंदपूर्ण वातावरण निर्माण होतं आणि आम्हालाही समाधान मिळतं। वारी केल्यानंतर वर्षभर आम्ही सुखा समाधानात राहतो सगळेजण। आम्हाला ते एक ओढच लागून राहिलेली असते। वर्षभर वारी आली की आम्हाला वाटतं आम्ही सगळे एकत्र येतो आणि जवळपास एक महिनाभर आम्ही त्याचे हे करत असतो, जुळणी करत असतो, नियोजन करत असतो। त्यामुळं इथं आल्यानंतर आम्हाला विठ्ठलाचं दर्शन नामदेव पायरीत आम्ही घेतो आणि नामदेव पायरीचं दर्शन प्रदक्षिणा करून मग आम्ही संध्याकाळी जातो। दर दशमीला आम्ही